नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जे कम्प्युटर रूम्समध्ये स्वागत आहे। आजची भरती म्हणजेच इंडियन पोस्ट ऑफिस अंतर्गत आता 25,000 पदांची नवीन पदभरती निघणार आहे। यामध्ये तुम्हाला कोणती एक्झाम द्यायची गरज नाही आणि यामध्ये तुम्हाला लागताच 18,000 पासून ते 40,000 पर्यंत प्रति महिना सॅलरी भेटणार आहे। तुम्हाला या व्हिडिओमध्ये या भरतीची संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवट नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राइब नक्कीच करा। जर तुम्ही अजूनपर्यंत इन्कम टॅक्स डिपार्टमेंट अंतर्गत जी नवीन पदभरती निघालेली आहे तुम्ही ती व्हिडिओ नसेल बघितली तर मी या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची पण लिंक देत आहे, तुम्ही ती पण व्हिडिओ नक्कीच बघा। आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हॉट्सअप चॅनलची लिंक आणि फेसबुक पेजची लिंक दिली आहे, तुम्ही त्याला पण नक्कीच फॉलो करा। तर चला आजच्या भरतीकडे बघा। यामध्ये ऑर्गनायझेशन नेम असणारे डिपार्टमेंट ऑफ पोस्ट, इंडियन पोस्ट ऑफिस अंतर्गत ही पदभरती निघणार आहे, ज्यामध्ये पोस्टचं नाव असणार आहे ब्रांच पोस्ट मास्टर, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर आणि डाक सेवकचे। यामध्ये टोटल नंबर ऑफ वेकेन्सी असणारे 25,000 प्लस। बघा आता यामध्ये कोणत्या राज्यामध्ये किती वेकेन्सी रिक्त असणार आहेत। उत्तर प्रदेशमध्ये 3,169 वेकेन्सी, उत्तराखंडमध्ये 436 वेकेन्सी, बिहारमध्ये 1,344 वेकेन्सी रिक्त आहे, छत्तीसगडमध्ये 1,155, दिल्लीमध्ये 37 जागा रिक्त आहेत, राजस्थानमध्ये 634, हरियाणामध्ये 270, हिमाचल प्रदेशमध्ये 520 जागा रिक्त आहेत, जम्मू आणि काश्मीरमध्ये 297 जागा, झारखंडमध्ये 908 जागा रिक्त आहेत, मध्य प्रदेशमध्ये 2,102 वेकेन्सी, केरळमध्ये 1,691 जागा रिक्त आहेत, पंजाबमध्ये 261, महाराष्ट्रामध्ये 3,553 जागा, नॉर्थ ईस्टमध्ये 1,014 जागा, ओडिसामध्ये 1,191 जागा, कर्नाटकमध्ये 1,022 जागा, तमिळनाडूमध्ये 2,009 जागा, तेलंगणामध्ये 608 जागा, आसाममध्ये 639 जागा, गुजरातमध्ये 1,782 जागा रिक्त आहेत, वेस्ट बेंगॉलमध्ये 2,963 जागा आणि आंध्र प्रदेशमध्ये 1,060 जागा येथे रिक्त असणार आहेत। ह्या सर्व पदांची पदभरती लवकरात लवकर निघणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास असणार आहे। सिलेक्शन प्रोसेसमध्ये तुम्हाला कोणती एक्झाम द्यायची गरज नाही आहे, फक्त तुमच्या 10वीच्या मार्कावरती तुमची येथे मेरिट लिस्ट लावली जाणार आहे। जॉब लोकेशन तुमचं ऑल ओव्हर इंडिया असणार आहे, यामध्ये मेल फिमेल दोन्ही कॅन्डिडेट येथे अप्लाय करू शकतात आणि यामध्ये तुमची ॲप्लिकेशन फी जनरल OBC आणि EWS कॅटेगरीकरता 100 रुपये आणि SC ST कॅटेगरीकरता कोणती ॲप्लिकेशन फी द्यायची गरज नाही आहे। त्यानंतर बघा आता यामध्ये तुम्हाला एज लिमिट किती लागणार आहे, तर एज लिमिट तुमची 18 ते 40 वर्ष असणार आहे आणि यामध्ये तुम्हाला OBC करता 18 ते 43 वर्षामध्ये 3 वर्षाचं एजमध्ये कन्सेशन भेटेल। SC आणि ST करता 5 वर्षाचं म्हणजे 18 ते 45 वर्ष असलं तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता। बघा मित्रांनो, आता यामध्ये तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर असे कोणते डॉक्युमेंट आहे तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे, तरच तुम्ही इथे अप्लाय करू शकता। सर्वप्रथम तुमच्याकडे फोटो, सिग्नेचर, आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यानंतर तुम्ही कास्टमध्ये असेल तर कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल, त्यानंतर तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्टिफिकेट, तुमचं 10वीचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक असणार, तरच तुम्ही इथे अप्लाय करू शकता। मित्रांनो बघा, जेव्हा पण ही भरती आहे मी तुम्हाला लवकरात लवकर अपडेट करेन, ज्यामुळे तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरू शकतात। मित्रांनो मला कमेंटमध्येच नक्की सांगा की तुम्हाला 10वीमध्ये किती मार्क पडले होते, त्यानुसार आपण एक अंदाज लावू की ह्या वेळेसचे मेरिट लिस्ट किती वरती लागू शकतं।